5 लिटर आणि साबण लिहा. हो. कपड्याचा, भांड्यांचा, आंघोळीचा. ह्या सगळ्या वस्तू आपण नेहमी ज्या कंपनीच्या वापरतो त्याच आणा बरं का. गेल्या वेळेस तुम्ही कुठल्या तरी स्वस्त वस्तू आणल्या होत्या. अशा छोट्या छोट्या गोष्टींना प्लीज पैसे नका वाचवू भाऊजी. बर. ए आरू, माझ्या ब्रँडचं शॅम्पू आणि कंडिशनर मी लिहून देते हा. ते आणायचंय आणि सिमरनसाठी पण आणायचंय. तुला काही हवं असेल तर सांग. नाही, मी काय शिके काही रेट्या. शॅम्पू पेक्षा ते बरं. अरे हो, अथर्व गेला का ऑफिसला? हो का? नाही, होम लोनचं इन्स्टॉलमेंट द्यायचं होतं म्हणून त्याची सॅलरी झाली की नाही ते विचारायचं होतं. अच्छा. नाही, आज तू जरा लवकरच गेलाय. काल कन्सेशन घेतलं होतं ना त्याने. थँक्यू. बाबा येऊ? नंद्या, ये बस. काय? हे विसरला होतास गाडी. सॉरी बेटा, तेवढ्यासाठी तुला ऑफिसमध्ये यावं लागलं. नाही, दॅट्स ओके. आणि त्याच निमित्ताने मी ऑफिसमध्ये तरी आले. आय गेस 1.5-2 वर्षांनी, राईट? कारण माझ्यापेक्षा हल्ली तूच जास्त बिझी असतेस. बर, आलीच तर गणेशच्या हातची कॉफी पिऊन जा. हा, गणेशला सांगा ना 2 कप कॉफी पाठवायला. हो. काय रे बाबा, तो असा टिपिकल फिल्मी बॉस नाही वागत का? म्हणजे फाईल फेकून देणं, आरडाओरडा करणं, चिडचिड करणं, असं नाही करत का तू? नाही, मी असं काही करत नाही. तरीही आपला बॉस खडूस आहे असंच एम्प्लॉईजना वाटतं. का? म्हणजे आपल्या कष्टाची कशी आपल्या बॉसला किंमत नाहीये असं सगळ्यांनाच वाटतं ना. मग ते आपापसात असं गप्पा मारत असतील, म्हणजे तुझ्याबद्दल गॉसिप करत असतील, चुगल्या करत असतील, राईट? असतील. May I come in, sir? 15 मिनिटांनी येशील प्लीज. Okay, sir. No problem. मिनिटानंतर येशील प्लीज. तू बॉस नाही मित्रासारखं बोललास. किती गोड बोलतोस. शिट, याला काहीच अर्थ नाहीये. काय बेटा, आदर मागून मिळत नाही, चांगलं वागून मिळत. हा, राईट.
काय वेळ लागलाय का तुला? म्हणाला काय एक वेळ लागलं. तुम्हाला? नाही हो, आता तुम्ही म्हणालात ना वेळ लागले म्हणून. मी म्हणालो कधी? 6 वाजलं, मला जाऊ द्या. काय मग खुश का? प्रमोशन फिक्स? काय आता तू आमचा बॉस होणार? काय काय उगाच काहीही बोलणं झालं नाही. सर म्हणाले 15-20 मिनिटांनी येईल. चाल उगाच आपलं बॉस बीस. हे बरं ऐक ना, सरांसमोर एक मुलगी बसली, ती कोण आहे? सरांची मुलगी आहे ती, आपली भावी मालकीण. काय बोलतो? हो, तू भेटलायस तिला? मी भेटलो नाहीये रे, आपला गणेश सांगत होता. हा, पण आधी कधी दिसली नाही रे मला. म्हणजे मी जॉईन केल्यापासून तर दिसली नाही. मी तरी कुठे बघितलंय? अरे आपले सिनियर एम्प्लॉई आहेत ना, ते चर्चा करत होते तेव्हा मी ऐकलं की बॉसची मुलगी आहे, खूप सुंदर दिसते. हो का? काकाजी, आई आई. तू कसं काय दरवाजा उघडलास? हा, आज वहिनी नाही वाटतं घरामध्ये. नाही नाही, मम्मीजी मंदिरमध्ये गेल्यात आणि पप्पा मार्केटला. ओके. आणि काय रे रोहन, तू आता कसा काय घरामध्ये? ऑफिसला नाही गेलास? अरे नाही काका, आज ऍक्च्युली थोडा कामाचा लोड कमी होता म्हणून म्हटलं वर्क फ्रॉम होम करूया. क्या बात आहे. मग आज संध्याकाळी मुहूर्त साधूया. कसला मुहूर्त? डॅडॅडॅडॅन. आई शपथ, तुझा ब्रँड. काका यार कमाल आहेस तू, कमाल आहे. I love you. मग आज संध्याकाळी बसूया ना? हा, मी पण 2 दिवस सुट्टी टाकली आहे. क्या बात आहे, थँक्यू सो मच काका. हाय रब्बा, मतलब आज तो मेरा पटियाला पड़ा जाएगा. अगं ए, तू हळू बोल, काय हे तिला सांग. ओ अगं काय तुझं, जरा हळू बोल आणि आतापासून हाय होऊ नको नुसतं बघून. आणि तू आधी जाऊन कॅलेंडर मध्ये बघ, आज काही खास दिवस किंवा सण वगैरे नाहीये ना. नाही तर नेमकं काहीतरी असायचं, आपण बसायचो, त्यांना कळायचं आणि मग ते चिडायचं. होय, मला मराठी बोलता येते, वाचता येत नाही. आणि मी ते कॅलेंडर नाही बघणार. तुम्ही लोड मत लो यार. आपण ना मम्मीजी आणि डॅडीजी त्या सांगूया, तुम्ही रूम मध्ये आरामात बसा आणि आपण इकडे बसूया. टेन्शन की कोई बात ही नाही आहे ना. आणि आपल्याला जर भूक लागली तर आपण बाहेरून ऑर्डर करू, राईट? अगं पण त्यांना कळलं आणि त्यांना राग आला तर मग त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं ते, आणि मला नाही आवडत. मला ती फिलिंगच आवडत नाही. खूप बोर होतं मला ते बघून. यार हे बघ, असं काही झालं ना तर आपण त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं आणि आपल्याला हवं ते करायचं. वही तो, ते ओल्ड फैशन्ड आहेत ना. अब हम इसमें क्या कर सकते हैं? आता आपण डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. आपल्याला हवं ते शांतपणे करायचं. काय ग? आशिष, आता मी केबिन मधून बाहेर आलो ना, तेव्हा परत गिटार वाजलं रे. असं किती मुलींच्या बाबतीत गिटार ऐकू येते रे. बघ हे, तू तुझी तत्व विसरू नकोस. अँटी श्रीमंत आहेस तू, मुलींच्या बाबतीत हे विसरू नाही नकोस. बाबा, ते कधी विसरूच शकत नाही. हे कारण फायनान्शियल डिफरन्समुळे काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात हे मी रोज बघतो ना घरात. म्हणजे माणसं कितीही आपली असली ना तरी शेवटी मनात तेच असतं. आधी माझी काकू, मग आमच्या वहिनी सिमरन, मोहनची बायको. म्हणजे त्या दोघी श्रीमंत घरातून आले, ह्या गोष्टीचा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स अजूनही आहेच त्यांच्यामध्ये. असं नाही होत रे काका. आपण असं काही केलं आणि त्यांना ते नाही आवडलं तर तुमच्यापर्यंत काही येत नाही, माझ्यावर येतं सगळं. मला ओरडतात ते. अरे शेखर, तू आलास हो, आणि सांगितलंही नाहीस. तू खोलीत होतीस ना. आणि सामान, अरे सामान आणलास? अगं सगळं आणलंय, त्या पिशव्या दिसतायत ना समोर, त्याच्यात बघ.
येस थँक्यू सो मच. हा 9,500. 10,500 1,000 वाढलेत. 10,500. हाय रब्बा कितना चंगा है. मैं ट्राय करू. पण थोडं खूप महाग आहे. हाय रब्बा सच में. काका आपल्या आजच्या या प्लॅनचं मला काहीही सुचत नाहीये. आता तूच काहीतरी सुचव बाबा. तुझे आई बाबा असताना आपण या हॉलमध्ये तर बसू शकत नाही, त्यामुळे आपल्याकडे एकच पर्याय आहे, माझी बेडरूम, तिथे बसू. एक मिनिट. बसू म्हणजे काय प्लॅन आहे? काही प्लॅन आहे का? हो आहे ना, पण मनातल्या मनात आहे. तो प्लॅन खरा कसा करायचा आहे ह्याचाच विचार करतोय आम्ही. ते एक काम करूया ना, त्या दोघांना आपण बाहेर पाठवून देऊया. काय बोलतेस तू काकू? असं कसं सांगणार आपण त्यांना आणि कुठे पाठवणार बाहेर? अरे कुठेही. एक मिनिट. येस. अरे त्या दोघांना नाटकाला पाठवूया ना. आणि नाटकाचं म्हटलं की अरू लगेच रेडी होईल. हे बघ काय करायचं माहितीये, त्यांना म्हणायचं आम्ही इथे बाहेरचं जेवण मागवणार आहोत, तुम्ही पण तुमचं बाहेर बघून घ्या. सिंपल. कसं सुचतं ग तुला हे सगळं असं? हा अरे प्लान तो बन गया. काकीची तुसी ग्रेट हो. आई लव यू. अथर्व, मला ना आयुष्यात सगळ्यात जास्त ह्या कामाचा कंटाळा येतो. येस डन. तू शिकून घेतोस का माझी सही? अहो सर काही काय बोलतात. मस्करी करतो रे. नाही सही शिकू नकोस, पण बिझनेस पाथवर छोट्या छोट्या गोष्टी मात्र शिकत राहा. हा येस सर. सर ऍक्च्युली तुमच्या एवढ्या जवळ राहून मला एवढ्या गोष्टी शिकता येतात ना, आय एम व्हेरी लकी. ते तुझ्या परफॉर्मन्स अवॉर्डमुळे. काय इथे कोणी कोणावर उपकार करत नाही. एनिवे यू आर डुईंग गुड. थँक्यू सर. कालच्या कांद्या पोह्यांचं जमून आलं का? मुलगी तशी दिसायला बरी होती, शिक्षणही चांगलं होतं आणि कॉन्फिडन्स तर कमालीचा होता, पण मला आवडेल अशी नव्हती. म्हणजे कशी? म्हणजे जास्त लाडावलेली होती, जरा मॅनरलेस होती. म्हणजे त्या टिपिकल श्रीमंत घरच्या मुली असतात ना. टिपिकल श्रीमंत घरची मुलगी म्हणजे त्या असतात ना. सॉरी. हा म्हणजे त्या असतात ना ज्यांना कोणाशी कसं बोलायचं कळत नाही, कसंही वागतात आणि पैशाचा एक माज असतो त्यांच्या चेहऱ्यावर, तशा. अच्छा, म्हणजे मग मला आता घरी जाऊन बघायला लागेल माझ्या मुलीच्या वागण्यात किंवा चेहऱ्यावर असं काही दिसतंय का, नाही का? अहो सर नाही नाही नाही, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. मी म्हणत होतो की म्हणजे सगळ्याच मुली तशा नसतात, काही काही असतात. म्हणजे जनरली म्हणालो मी, म्हणजे माझं एक ऑब्झर्वेशन, तसं काही नाही. सॉरी सर. एक नाही इट्स ओके. घे फोन घे. हॅलो. हॅलो, इज इट मिस्टर गुप्ता? नाही सॉरी, रॉंग नंबर. हा काय म्हणत होतस? हा तुझं ऑब्झर्वेशन काय? अहो सर नाही माझं ऑब्झर्वेशन वगैरे काही नाही. मी म्हणत होतो तुम्हाला वाटलं तसं मला काही. सर सॉरी, तोच नंबर सारखा सारखा येतोय. एकच मिनिट. मी हा घे ना, घे बोल. हॅलो. हॅलो, इज इट मिस्टर गुप्ता? अहो मॅडम, तुम्हाला सांगितलं ना मी, तुम्ही सारखा सारखा तोच नंबर डायल करताय. हा रॉंग नंबर आहे. तुम्ही तुमचा नंबर प्लीज एकदा चेक करा. ओके. हा. अरे सॉरी सर, सॉरी. काय हे वयच आहे रे रॉंग नंबर लागण्याचं. अहो नाही सर, खरंच रॉंग नंबर होता. डोंट वरी. काय 2-4 रॉंग नंबर लागल्यावर ना
लग्नाच्या बाबतीत करेक्ट नंबर लागतो. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. बरं निघू मी. शुअर. रॉंग नंबर. सारा, येस डिअर. जरा मिस्टर गुप्तांचा नंबर सांग. मिस्टर गुप्ता, योगा 9762864864. नंबर तर करेक्ट आहे, रॉंग नंबर का म्हणाला? क्रॉस कनेक्शन झालं असेल. बट आवाज छान होता ना सारा. तू लागणार आहेत का दाणे? हो भाजायचे. अरू, काय ग, हवंय का काही कॉफी वगैरे? नाही नाही, म्हणजे तुझ्या हातची कॉफी चांगलीच असते, पण माझ्या डाएटला सारखी कॉफी नाही चालत ना. बरं, हे साबुदाणे पण लागणार आहेत ना तुला? आणलेत? हे सगळं सामान आणायला तुम्ही बाहेर कशाला जाता? आजकाल एक फोन केला की सगळं सामान घरपोच मिळतं. अगं नाही, महाग पडतं ते. घरपोच देणार म्हणजे किलो मागे 3-4 रुपये तरी जास्त लावणार ते. हा, आणि परत ते देतील तसं आपल्याला काही निवडून आणता येत नाही, नाही का? अहो, डिपार्टमेंटल स्टोअर मधून सामान मागवलं ना की सगळं छान अगदी निवडलेलं मिळतं. बरं देविका, तुझ्या त्या बिनसाखरेच्या गोळ्या संपल्या होत्या ना, त्या आणल्यात बरं का यांनी? खरंच? थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही दोघं किती करता ना सगळ्यांसाठी. ए अरू, तुला माहितीये आज मी आणि शेखरने ना एक मस्त तुम्हा दोघांना सरप्राईज द्यायचा प्लॅन केलाय. हो, येस. फार काही नाही, थांब तुला दाखवते मी. हे बघ, नाटकाची तिकीट तुमच्या दोघांसाठी. ए, तुझे ते फेवरेट ऍक्टर आहेत ना, त्यांचं नाटक आहे आज बोरिवली थिएटर मध्ये रात्री. हो का? हा, हे बघ, तुम्ही दोघांनी जायचंय हा नाटक बघायला आणि मस्त एन्जॉय करा. घरचं टेन्शन अजिबात घेऊ नका. आम्ही बघू काय ते जेवणाचं, बाहेरून मागवू. किती वाजता आहे नाटक? 8 वाजता. अगं बाई, पण नाही जमणार अगं. का? अगं आज चतुर्थी आहे ना, उपवास असतो आमचा, त्यामुळे उपवासाचे पदार्थ करायचेत मला. हा, अगं मग थिएटर मध्ये मिळेल ना उपवासाचं काही ना काही, तिथे खा. नाही ग, तिथे नाही मिळणार, आणि तसंही घरचं ते घरचंच शेवटी. आणि गंमत काय माहितीये का, भाऊजींना, रोहनला, अथर्वला यांना सगळ्यांनाच उपवासाचे पदार्थ आवडतात. त्यामुळे मी संध्याकाळचा बेत केलाय. वरी तांदळाची खिचडी, दाण्याची आमटी आणि साबुदाण्याचे वडे. ए आरू, आता उपवास तू नेहमीच धरतेस ना, आज एक दिवस नाही धरला तर काय फरक पडणार आहे? भाऊजी, तुम्ही समजावा ना हिला. नाही ग, आयुष्यभर सांभाळलेल्या गोष्टी आहेत त्या, अशा अचानक नाही मोडता येणार. पण खरंच तू उगाच काढलीस तिकीट. मलाच आता कसं तरी वाटतंय. असं नाही का करता येणार? तुम्ही दोघं जा नाटकाला. ए, तुला माहितीये ना शेखरला नाटकाची फारशी आवड नाहीये, म्हणून तुम्ही दोघं जाऊन या. मला खरंच नाही जमणार. ठीक आहे, जाऊ दे, मी बघते. हा, अगं पण दुसऱ्या कोणाला देता येतात का ती बघ ना. हो, नक्की बघते. डोंट वरी. तू कर, वड्यांची तयारी कर.